बालाजी अमाईच्या वतीनं CSR अंतर्गत मुळेगावच्या पाणी टंचाईवर कायमचा उपाय शोधून विहिरीवर पाईपलाईन करून 3 पाण्याच्या टाक्या बांधून देण्यात आल्या। मुळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत दामलेवस्ती, उत्कर्षनगर, महात्मा फुले नगर या भागात बोरवरून पाणी पुरवठा होतो। दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते। गावातील सदस्य, सरपंच आणि उपसरपंच शिवराज जाधव यांनी या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी बालाजी अमाईच्या संचालक मंडळाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती। बालाजी अमाईचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळानं या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं ठरवलं। गावाच्या जवळच दामलेवस्ती येथील भागात असलेल्या पाणी पुरवठा विहिरीवरून 600 मीटर पाईपलाईन केल्यास दामलेवस्ती, उत्कर्षनगर, फुलेनगर या भागाची पाण्याची समस्या पूर्णपणे मिटेल। या उद्देशानं या कामाला व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळानं त्वरित मंजुरी दिली। बालाजी स्पेशालिटी केमिकलच्या वतीनं जगदंबा नगर इथं करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं बालाजी अमाईचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। तर त्यांच्याच हस्ते पाण्याच्या टाकीचं पूजन करून आणि नारळ वाढवून या कामाचं लोकार्पण करण्यात आलं। या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी बालाजी अमाईच्या वतीनं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील CSR अंतर्गत विविध कामांची माहिती नागरिकांना सांगितली। ऑलरेडी पाणी आहे, तिथं पंप बसवायचे, पंपने मग पाईपलाईन टाकायचे, असले छोटे छोटे एक वस्तीमध्ये टँक बसवायचे आणि पाईपलाईनने जोडायचे, जेणेकरून रोज तिथं सोडले की पाणी येतील असं म्हणून मी त्यांना सांगितलं। असं टेम्पररी काम करू नका, परमनंट परत पुढच्या वर्षी येणार, परत टँकर पाहिजे म्हणून येणार, तसं व्हायला नको म्हणून असं हे काम केलेले। हेच नाही, 3 गावामध्ये असंच केलं, अजून 2 गावामध्ये तेच काम चालू आहे। जिथं जिथं गरज आहे तिथं बघून जेवढं आहे तेवढं आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं देतो। म्हणजे जोपर्यंत आम्ही देतात, जोपर्यंत आमचा कारखाना चालते, जोपर्यंत आमच्याकडे पैसे येते तोपर्यंत आम्ही काम करतच राहणार आहे। शहरामध्ये आपलं पाणी 70% 60% पाणी असतं, ते त्यामुळे पाणी त्याला महत्त्व आहे तसं। त्यामुळे ह्या अडचण आहे ही लक्षात घेऊन आणि आमचा उद्देश असतो CSRमधून की परमनंट कामं करायची, कुठलीही काम घ्यायचं चांगलं करायचं आणि क्वालिटीचं करायचं। पाईपलाईन टाकली, पाहिलं असेल तुम्ही सगळं कसं आहे आणि तुलना करा, फक्त अगोदरी टाकलेली आणि तेही असतं। आमचं म्हणणं कसं आहे, हे चांगलं काम आहे ना, असं सुद्धा ग्रामपंचायतीने पुढची कामं करावीत ही आमची अपेक्षा असते। पण हा पैसा म्हणजे का फक्त बालाजी अमाईचा नसतो, सरकारी पैसा तुमचा येतो, फंड येतो, त्या फंडातून सुद्धा चांगली व्हायला पाहिजे। प्रत्येकानं असं वाटलं पाहिजे आम्ही कधी वेगळं असं नाही। कसं आहे, हा समुदाय असतो, प्रत्येकानं वाटतं आता तुम्ही शिक्षक आहे, तो पुढे असेल, ते प्रत्येकानं वाटलं पाहिजे हे चांगलं करायला पाहिजे। मागणी करायला गेलो, प्रॉपर काम तर झालंच, परंतु त्यांनी ज्या संस्थेला टँकर दिलाय ते देखील आपण कमी पैशात टँकर आपण मुळेगावला चालवतोय। पण त्यांचं मत आहे तुम्ही तात्पुरतं नियोजन करू नका, माझ्याकडून किंवा माझ्यासारख्या माणसाकडून कायमचं मुळेगावसाठी। आता हे काय झालं, आपण पाणी घेतलंय, तुम्हाला आता 24 तास पाणी ह्या टाकीतून मिळणार आहे। ते कुणामुळे शक्य झालं? साहेबांमुळे। बघा, आपलं नशीब चांगलं आहे। मी काय मागायला गेलो, साहेब फक्त टँकर द्या, साहेबांनी काय केलं, कायमचंच घ्या, तुम्हाला काय पाहिजे। या कार्यक्रमाला बालाजी अमाईचे CSR प्रमुख मल्लीनाथ बिराजदार, मुळेगावच्या सरपंच सविता शिवराम भोसले, उपसरपंच शिवराज भोसले, ग्रामपंचायत सदस्य मंगल खरात, ग्रामसेवक रमेश गायकवाड, नलपती बनसोडे, राहुल जाधव, शिवराम भोसले, संतोष जाधव, भारत कोळेकर, मल्लीनाथ माळी, बालाजी अमाईचे प्रसाद सांजेकर, बसवराज अंटद, मल्लिकार्जुन अरकाल, उमेश मामड्याल यांची उपस्थिती होती।